जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान 200 अर्ज नाराजी नाट्य संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली। मात्र पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली। या निवडणुकीत 21 जागांसाठी 21च अर्ज आले। त्यामुळे सभासदांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली। तर 2029ला विधानसभेसाठी मतदान मागण्यापूर्वी निळवंडे कालव्याच्या पाण्यातून मतदारसंघातील 1 स्क्वेअर फूट जागा देखील आपण वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। की कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी, पद्मश्रींनी, नामदार साहेबांनी असे आपले सभासद या ठिकाणी निवडले आणि असं विश्वास संपादन केलं की ही आपली तिसरी वेळ आहे प्रवरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये। सगळ्या सभासदांनी फार मोठं योगदान दिलं। वर्ष यांच्यामध्ये आमचे 2 संचालक असे आहेत ज्यांनी माघारीचा सगळे रेकॉर्ड तोडले। बँक, कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, काही झालं 18 वेळेस माघार घेतलेला माणूस परत संचालक आपण करू शकलो। ही सगळी सभासद करू नका, मी आजही माघार घेतो म्हटलं, माघार घ्यायचा तरी तो नंबर लागला, तू आता ये। म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेली भावना किती मोठी असते। भूतो ना भविष्य असा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून निळवंड्याचं पाणी आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। या पावसाचा परिणाम ऊसामध्ये होणारी वाढ आणि आपण आपल्या हा सुवर्णयोग एकत्रित फक्त पांडुरंगाच्याच आशीर्वादाने येऊ शकतो की आपण आपल्या कारखान्याचा गाळप क्षमता 10-12 हजार टनावर नेलं आणि तेवढाच ऊस आपल्याला आता या पावसामुळे या परिसरामध्ये आणि काही प्रमाणात बाहेरून आपल्याला उपलब्ध होऊ शकेल। संघर्ष प्रचंड आहे। आपण झालेल्या निकालामुळे वाहून जायचं नाही। वाईट काळ सांगून येत नाही। काही लोक बेसावध होते, आपण सावध असलं पाहिजे। काळ बदलायलाही वेळ लागत नाही, प्रसंग बदलायलाही वेळ लागत नाही आणि जी वेळ एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर आली असेल ती आपल्यावर यायला वेळ लागत नाही। हे मी माझ्या लोकसभेच्या अनुभवातून सांगतो। पटकन काळ बदलतो। गणेश कारखान्याला पराभूत झालो, लोकसभेला पराभूत झालो, सातत्याने 2 पराभवानंतर विधानसभेला सामोरे जाणं आणि सामोरे जात प्रत्येक घटकाच्या माणसाची साथ मिळणं आणि साथ मिळून आपण मागच्यापेक्षा जास्त मताधिक्य त्या गावांमध्ये घेणं, हे फक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्येच होऊ शकतं। दुसरा महाराष्ट्र प्रयत्न झाले। मला आनंद या गोष्टीचा आहे नाना की या 2024च्या झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी असं काही वेगळं करायचं राहिलं असं मला वाटत नाही। सभाही झाल्या, कामगारही पाठवले, संचालकही आले, प्रत्येक घरातील कुटुंबाची नोंदी घेतल्या। मला अनेक वेळेस लोकांचे निरोप यायचे की आपल्याकडे फार लक्ष देत आहेत। म्हटलं हेच पाहिजे। जोपर्यंत शत्रू घराबाहेर पडत नाही तोपर्यंत घरामध्ये आपल्याला घुसता येत नाही, म्हणून शत्रूला बेसावधच पकडावं लागतं। ही किमया, हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवली आणि आपण त्या धर्तीवर हळूहळू लोक येत गेले आणि आपण कसं गेलो हे कळालंच नाही आणि ते राजकारण झालं, संपलं। पण आपलं देखील मी आवर्जून सांगतो, नाना तुमचा संपर्क चांगला आहे तिथं, म्हणून तुम्ही निरोप द्या। त्यांचा संपर्क खरंच आहे की आमच्या मनामध्ये द्वेष भावना असते। तर होडकर साहेब 6 महिने उलटले, मी आजपर्यंत सत्कार घ्यायला गेलेलो नाही, ना विजयी सभा घेतली, ना कधी त्यांच्यावर टीका केली, कारण की माझं युद्ध हे व्यक्तिशा नाही। आमचं युद्ध हे वैचारिक होतं। ते युद्ध तिथं संपलं। आता संगमनेरचा विकास करण्यामध्ये आणि मी संगमनेरच्या जनतेला शब्द दिला
की जोपर्यंत तुमच्या भोजापूर चारीला 15 कोटी रुपये देऊन त्याचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे सत्कार घेणार नाही. पुढच्या महिन्यामध्ये आपण ते नारळ फोडणार आहोत. जोपर्यंत साकूरची उपसिंचन सिंचन योजनेचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत साकूरमध्ये आपण सत्कार घेणार नाही. कारण की सत्कार घेणं, मिरवणुकी काढणं तो काळ असतो. निवडणूक संपली, मागच्या 5 वर्षाचं मतदान आपल्याला पडलं. आज काम करायला सुरू केलं तर 2029ला 80,000वर आपण पोहोचू आणि ते काम आपण आपल्या लोकांच्या माध्यमातून आजपासून सुरू केलं. संवादाने गैरसमज न ठेवता प्रयत्न करा. संवादाने फार प्रश्न दूर होतात. संवादाने संघटन वाढतं आणि आजचं हे संचालक मंडळ या संघटनेचं प्रतीक आहे. हे फक्त एक व्यक्ती नाहीये. इथं या व्यासपीठावर बसलेले 21 संचालक हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत आणि आज तगायत या संघटनेला जो विचार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी दिला, खासदार साहेबांनी दिला, या 21 संचालक बसलेले, नाव महत्वाचं नाही, गावही महत्वाचं नाही, हे सगळे लोक त्या 50 वर्षामध्ये उभं केलेल्या संघटनेचं त्यागाचं प्रतीक आहे की तुम्ही त्याग केला, समोरच्या लोकांनी त्याग केला म्हणून हे स्टेजवर आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मी मार्ग काय काढला, मी कोणाचं नाव घेतलं नाही, मी नाव समोरच्या लोकांचं घेतलं. मी यांचं एकाचं नाव पदावर बसण्यापेक्षा ज्या माणसाने त्याला त्या पदावर बसवलं त्या माणसाची किंमत जास्त आहे माझ्या नजरेमध्ये. आणि म्हणून आपण अशाच भूमिकेत राजकारण करतो. ही भूमिका ठाम पाहिजे. आपण आपल्या दिलेल्या आश्वासनांमध्ये निळवंड्याचं पाणी आपण आणून दाखवलं. आजच माझी निळवंड्याची मीटिंग घेतली. खडी, पिंपरी लोके, आजमपूर, पानोडी, शिपलापूर, त्यानंतर आंबोरे, पिंपरणे, घारगाव या सगळ्या भागांमध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये पाईप टाकून आपण पाणी पोहोचवणारा शब्द देखील त्या भागातल्या लोकांना देतो. असं पहिलं गाव आहे जे कोणची निवडणूक असो, ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, प्रत्येक निवडणुकीमध्ये गाव मागं. फक्त साहेबांची वेळ आली का गाव पूर्ण ताकदीने पुढे उभं राहतं. या गावाचं गणितच मला कळलं. ज्या गावाने कधी साहेबांना सोडलं नाही पण हे एकामेकाला अजिबात धरत नाही, पण तरी सुद्धा सगळ्याला धरून चालावं लागतं. कारण संघटनेमध्ये प्रत्येक खाद्याची गोणी आणि तुम्ही बाजारात घेतलेली गोणी, आपलं तयार केलेलं पशुखाद्य तुमच्यापेक्षा बाजारापेक्षा चांगल्या क्वालिटीचं आणि निम्म्या दरात सुजय विखे प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे डॉक्टर विखे पाटील कारखान्याच्या नूतन संचालकांच्या आयोजित सत्कार सोहळ्यात डॉक्टर विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट शाळीग्राम होडगर हे होते. कारखान्याचे माजी चेअरमन कैलास तांबे, ज्येष्ठ नेते भगवानराव इलग, अशोकराव म्हसे, सरुनाथ उंबरकर, अशोक जरहाड, अॅडव्होकेट रोहिणी निघुते, रामभाऊ भुसाळ, सतीश जोशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतून आलेले कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला तर नूतन संचालक विजय म्हसे यांचा सन्मान करण्यात आला. जनता आवाजसाठी प्रतिनिधी वैभव ताजने, आश्वी. जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा.